नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण लोकप्रशासनातील नीतीशास्त्र आणि शासन कारभारातील सचोटी हे टॉपिक अभ्यासत होतो. ठीक आहे. त्यामध्ये आपण नैतिक शासन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत हे पाहत होतो. ठीक आहे. त्यामध्ये आता आपण पुढे म्हणजे अगोदरच्या लेक्चरला आपण काय पाहिलं की नागरिकांची सनद काय आहे, सिटीझन चार्टर काय आहे, त्या बाबी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचाराल. आता आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय हे बघूयात. आपल्या सिलेबसमध्ये थेट हा टॉपिक मेन्शन आहे. त्याला प्रॉपर मराठीत म्हणायचं झालं तर महामंडळ कारभार असं म्हटलं जातं. आपण तसं न म्हणता थेट कॉर्पोरेट गव्हर्नन्स हाच शब्द यूज करूया. ठीक आहे. मग कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय? कॉर्पोरेट म्हणजे काय? कंपन्या, खाजगी कंपन्या. आणि गव्हर्नन्स म्हणजे काय? तर कारभार. तर गव्हर्नन्स या शब्दाची, शासन या शब्दाची मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे की शासन कारभार म्हणजे काय? तर निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया त्याला आपण गव्हर्नन्स असं म्हणतो. ठीक आहे. गव्हर्नन्स म्हणजे काय? आपण शासन कारभाराच्या संदर्भात गव्हर्नन्स हा शब्द अभ्यासलेला की शासन शा काय म्हणतात की सार्वजनिक सेवा पुरवठ्याशी संबंधित वेगवेगळ्या बाबी नागरिकांना पुरवत असतो. वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा नागरिकांना पुरवत असते. मग अशा वेळेस त्या सेवा पुरवठा करण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावे लागतात. मग ती निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीची प्रक्रिया याला आपण गव्हर्नन्स शासन असं म्हणतो. मग कॉर्पोरेटच्या बाबतीत आपल्याला गव्हर्नन्स पाहिजे की कॉर्पोरेट जे वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय घेते त्या निर्णयांची प्रक्रिया आणि निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया त्याला आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय की जे वेगवेगळे भागधारक स्टेक होल्डर्स कॉर्पोरेटच्या बाबतीत असतात त्या सर्वांचं हित ध्यानात घेऊन लक्षात घेऊन कंपन्यांनी त्यांचे निर्णय निर्धारण केलं पाहिजे. त्याला आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो. म्हणजेच काय तर कंपन्यांमध्ये कोणकोणते भागधारक असतात? जसं की कंपन्यांचे प्रमोटर्स असतील. प्रमोटर्सला आपण मराठीत काय म्हणतो? प्रवर्तक. ठीक आहे. प्रमोटर्स म्हणजे ज्यांनी त्या कंपनीमध्ये पैसा लावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कोण येतात? की कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक असतील. त्यानंतर कंपनीमध्ये काम करणारे खालच्या लेवलचे कर्मचारी म्हणजे इतर कर्मचारी वरिष्ठ व्यवस्थापन काम व्यतिरिक्त असलेले. त्यानंतर कंपनीचे ग्राहक असतील, उपभोक्ते. त्यानंतर सरकार असेल. ठीक आहे. समुदाय किंवा समाज असेल. यांचा देखील कंपनीच्या निर्णयांमुळे यांच्यावर देखील प्रभाव पडत असतो, परिणाम होत असतो. कसा ते मी पुढे तुम्हाला सांगतोच. समुदाय असेल, समाज असेल, पर्यावरण असेल. ठीक आहे. त्यानंतर कंपनीचे पुरवठादार असतील. कंपनीला कच्चा माल वगैरे पुरवणारे. कंपनीचे वित्तीय पुरवठादार असतील की कंपनीला कर्ज वगैरे देणारे बँका वगैरे असतील. ठीक आहे. मग हे जे काही आहेत ते कंपनीचे भागधारक आहेत. प्रवर्तकांसोबतच समभागधारक येतात. म्हणजे कंपनीचे शेअर होल्डर्स. कंपन्यांची लहान स्वरूपाची ज्यांच्याकडे मालकी आहे. ठीक आहे. ते समभागधारक शेअर होल्डर्स ते सुद्धा मग हे कंपनीचे भागधारक आहेत. मग या सर्व भागधारकांचं हित विचारात घेऊन कंपनी ज्या वेळेस डिसिजन मेकिंग करते, निर्णय निर्धारण करते, निर्णय घेते. ठीक आहे. हे जे निर्णय निर्धारण आहे या सर्वांचं हित विचारात घेऊन घेतलेले निर्णय निर्धारणाची प्रक्रिया त्याला आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो. कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय की कंपनीनं तिच्या सर्व भागधारकांच्या समभागधारक नव्हे, समभागधारक म्हणजे काय? शेअर होल्डर्स म्हणजे त्या कंपनीमध्ये ज्यांनी पैसा लावलेला आहे. एखादी कंपनी ज्यावेळेस पब्लिकली लिस्टेड असते म्हणजे शेअर मार्केटमध्ये असते. ठीक आहे. बीएसई एनएसई वरती लिस्टेड त्या कंपनीचे शेअर्स आपल्याकडे असतात. आपण जर घेतले तर म्हणजे आपणही त्या कंपनीचे तेवढ्या अंशामध्ये मालक असतो. मग आपण झालो समभागधारक शेअर होल्डर्स. आणि स्टेक होल्डर्स म्हणजे काय? ज्यांचे ज्यांचे त्या कंपनीमध्ये स्टेक्स इन्व्हॉल्ड आहेत. मग सोसायटीचे असतात, सरकारचे असतात, पर्यावरणाचे असतात, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असतात. जरी त्यांचे त्या कंपनीचे शेअर्स त्यांच्याकडे नसले तरी सुद्धा त्यांचे स्टेक्स त्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्ड असतात. ठीक आहे. मग ज्यांचे ज्यांचे स्टेक्स आहेत त्यांना आपण स्टेक होल्डर्स किंवा भागधारक असं म्हणतो. मग या सर्व भागधारकांना समोर ठेवून सर्व भागधारकांचं हित विचारात घेऊन ज्यावेळेस कंपनी तिचे डिसिजन मेकिंग करते, तिचे निर्णय घेते त्यावेळेस त्याला आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय
याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणू शकतो की कंपनीचा कारभार किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल, कंपनीचं कामकाज असेल, काय म्हणू शकतो आपण की कंपनीचं कामकाज कंपनीचं कामकाज हे अशा मूल्य आणि तत्वांवर आधारित असावं, व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स, की ज्याद्वारे कंपनीच्या सर्व भागधारकांचं हित सर्व भागधारकांचं हितसंबंधाचं संवर्धन होईल. ठीक आहे. अशा स्वरूपानं कंपनीने तिचं कामकाज चालवावं की त्या कंपनीचे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, जे काही भागधारक आहेत, त्या सर्व भागधारकांच्या हितांचं संवर्धन होऊ शकेल या स्वरूपानं कंपनीने तिचं कामकाज चालवावं, या स्वरूपानं कंपनीने तिचे निर्णय घ्यावेत. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो कॉर्पोरेट गव्हर्नन्स, की सर्व भागधारकांच्या हितांची काळजी घेणं, तिचे निर्णय आखत असताना, धोरण आखत असताना. ठीक आहे. मग ही जी काही मूल्य आणि तत्व आहेत ती कोणती असायला हवीत किंवा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा तात्विक आधार काय आहे, त्याचा फिलॉसॉफिकल बेसिस काय आहे, तो जर बघायचा झाला तर आपण त्याला 2-3 तात्विक आधार देऊ शकतो. ठीक आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा तात्विक आधार, फिलॉसॉफिकल बेसिस. मी अगोदरही तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली की गांधीजींची विश्वस्त तत्वाची संकल्पना, विश्वस्त तत्व, ट्रस्टीशिप प्रिन्सिपल. गांधीजी काय म्हणतात की हे जे काही भांडवलदार आहेत, कंपन्यांचे मालक, हे यांच्याकडे मालमत्ता आहे, मात्र ती समाजाची मालमत्ता आहे आणि ते केवळ त्या समाजाच्या मालमत्तेचे विश्वस्त आहेत. ठीक आहे. ते केवळ समाजाच्या मालमत्तेचे विश्वस्त आहेत आणि त्यांनी ती मालमत्ता समाजाच्या कल्याणासाठीच वापरायची आहे. ठीक आहे. हे गांधीजींचं म्हणणं आहे की भांडवलदारांनी त्यांची मालमत्ता समाजाच्या कल्याणासाठी वापरावी, कारण सामाजिक मालमत्तेचेच ते केवळ विश्वस्त आहेत, त्याला केवळ त्याचं मॅनेजमेंट करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळं त्या कंपन्यांनी सर्व भागधारकांचं हित विचारात घ्यावं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर गांधीजींनी जी 7 पापाची संकल्पना मांडलेली, त्या 7 पापातलं एक पाप काय होतं, गांधींनी सांगितलेल्या पापांपैकी 8वा व्यापार वाणिज्याविषयी कोणतं पाप होतं की कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी हे पाप असल्याचं गांधीजी म्हणतात, की नैतिकतेशिवाय वाणिज्य हे पाप आहे. नैतिकतेशिवाय वाणिज्य, कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी हे पाप आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही तुमचा व्यापार, वाणिज्य, उद्योग सांभाळत असताना नैतिक तत्वांचं पालन केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही सर्व भागधारकांच्या हितांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा हा एक तात्विक आधार असल्याचं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जे इन्फोसिसचे मालक आहेत नारायण मूर्ती, त्यांनी करुणापूर्ण भांडवलशाहीची संकल्पना मांडलेली की कंपॅशनेट कॅपिटलिझम. काय? करुणापूर्ण भांडवलशाही, कंपॅशनेट कॅपिटलिझम. म्हणजेच भांडवलदारांमध्ये समाजातील जे कमजोर समूह आहेत, कमजोर वर्ग आहे, त्यांच्या प्रती करुणेचा भाव असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं समाजातील कमजोर समूहांच्या कल्याणासाठी, सबलीकरणासाठी भांडवलदारांनी काम केलं पाहिजे, सामाजिक उपक्रम चालविले पाहिजेत. ठीक आहे. हे जे काही विचार आहेत त्यानुसार कॉर्पोरेट गव्हर्नन्स चालविलं जावं, त्यासाठीच हे तात्विक आधार असल्याचं आपण पाहू शकतो. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की आपण काय म्हटलं की ज्यावेळेस कंपनीचं कामकाज हे मूल्य आणि तत्वांवर आधारित चालतंय. ठीक आहे. त्यावर आधारित चालतंय ज्याद्वारे कंपनीच्या सर्व भागधारकांचं हितसंवर्धन होईल. मग ही मूल्य आणि तत्व काय आहेत, आपण एकदा ती मूल्य आणि तत्व बघूयात. की कंपनीने तिचा कारभार करत असताना कोणत्या मूल्य आणि तत्वांना विचारात घेतलं पाहिजे, हे तर तात्विक आधार आहेतच की या बाबींना त्यांनी विचारात घेतलं पाहिजे
की विश्वस्त तत्वाचं पालन करणं किंवा नैतिकतेशिवाय वाणिज्य म्हणजे पाप आहे किंवा भांडवलदारांनी करुणापूर्ण असणं. ठीक आहे. या बाबी तर आहेतच, पण त्याबरोबरच जी मूल्य आणि तत्वांच्या आधारे त्यांनी त्यांचा कारभार केला पाहिजे, ती मूल्य आणि तत्व कोणती आहेत? ठीक आहे, की ज्या आधारे त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आपण बघितलं ते म्हणजे विश्वस्त तत्व असेल. ठीक आहे, विश्वस्त तत्व महत्वाचं आहे. त्यानंतर या कंपन्यांनी त्यांचा कारभार हाकत असताना पर्यावरण शाश्वततेचं तत्व पाळलं पाहिजे. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, की पर्यावरण शाश्वततेला समोर ठेवून पर्यावरणाचं संवर्धन कसं होईल त्या दृष्टीने त्यांनी त्यांचं हरित उपक्रम राबविले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो, की त्यांनी उत्तरदायित्वाचं पालन केलं पाहिजे, की या ज्या कंपन्या आहेत त्या समाजाप्रती पर्यावरणाप्रती उत्तरदायी आहेत. ठीक आहे. समाजातील मानवी संसाधनांचा त्या वापर करत आहेत. मग अशा वेळेस समाजाची परतफेड करणं हे त्यांचं कर्तव्य बनतं आणि त्यामुळे कंपन्या सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं आपण पाहतो सीएसआरच्या उपक्रमांमधून. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच कंपन्यांना त्यांचा मागील 3 वर्षांचा जो नफा आहे त्याच्या सरासरी 2% सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा लागतो. ठीक आहे. हे आपण पुढल्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत काय आहे सीएसआर. त्यानंतर अजून कोणती तत्व आणि मूल्य असतात? त्यांनी वित्तीय सत्यनिष्ठतेचं पालन केलं पाहिजे. फायनान्शियल इंटेग्रिटी. वित्तीय सत्यनिष्ठा म्हणजे काय? त्यांनी वेळेवर कर भरला पाहिजे. कर चुकवेगिरी असेल किंवा कर टाळणे असेल, टॅक्स अवॉइडन्स, टॅक्स इव्हेजन, या गोष्टी त्यांनी करता कामा नये. ठीक आहे. वित्तीय सत्यनिष्ठतेचं पालन करणं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवहारामध्ये पारदर्शकतेचं पालन करावं. ट्रान्सपरन्सी ठेवावी. ठीक आहे. त्या कंपनीचे जे लहान समभागधारक आहेत, स्मॉल शेअर होल्डर्स, त्यांचं संवर्धन केलं जावं. लहान समभागधारकांचं संवर्धन, त्यांचं हिताचं काळजी घेणं. तुम्ही पाहत असताल शेअर मार्केटमध्ये कसं होतं, की कंपन्या म्हणजे एखादी कंपनी एखाद्या उद्योजकांनी सुरू केली, ते प्रमोटर्स असतात. त्यांची लार्जर शेअर होल्डिंग सुरुवातीला असते. ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये ती कंपनी लिस्टेड होते, पब्लिकली लिस्टेड झाली एनएससी वरती म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती. त्यानंतर त्या कंपनीमध्ये ते असंच एखाद्या शेल कंपनीद्वारे इन्व्हेस्टमेंट करतात. त्या कंपनीचा शेअर्स वाढवतात आणि त्यानंतर हळूहळू प्रमोटर्स त्यांचे स्टेक्स विकून कमी कमी करतात. आणि ज्यावेळेस तो फुगा फुगलेला आहे त्या कंपनीचा शेअरच्या प्राइसचा, त्यावेळेस ते प्रमोटर्स हळूहळू विकून रिकामे होतात, प्रॉफिट कमवून मोकळे होतात आणि जे काही लहान शेअर होल्डर्स आहेत ते त्या कंपनीमध्ये अडकतात आणि त्या शेल कंपनीद्वारे ज्यांनी तो फुगा क्रिएट केलेला असतो तेही अचानक गायब होतात आणि त्या कंपनीचे शेअर्स अचानक आदळतात. अशा गोष्टी होतात. म्हणजे हे जे काही स्मॉल शेअर होल्डर्स आहेत त्यांना यामध्ये अडकवलं जातं, फसवलं जातं. मग या गोष्टी होता कामा नयेत. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, की कंपन्यांनी त्यांची कार्यसंस्कृती चांगली ठेवली पाहिजे, वर्क कल्चर चांगलं ठेवलं पाहिजे. कार्यसंस्कृती चांगली ठेवा. ठीक आहे, की कर्मचाऱ्यांमधील आपसाचे संबंध असतील किंवा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कशा स्वरूपाने वागवतात या गोष्टी किंवा ग्राहकांच्या हिताला कसं विचारात घेतात किंवा समाजाचं परसेप्शन त्या कंपनीबाबत कसं आहे, हे सगळं चांगलं असणं गरजेचं आहे, जे आपण टाटाच्या बाबतीत पाहत असतो नेहमीच. ठीक आहे. त्यानंतर कंपनीनं सामाजिक बांधिलकी जोपासणं गरजेचं आहे. सोशल कमिटमेंट. ठीक आहे. या बाबी, ही तत्व, ही मूल्य यांना समोर ठेवून कंपनीने तिचं काम केलं पाहिजे. कंपनीनं सामाजिक न्याय असेल, समावेशकता असेल, सर्वांना सामावून घेणं, मग महिलांना प्रतिनिधित्व देणं असेल, की कंपनीचं जे काही संचालक मंडळ असेल त्यामध्ये महिला प्रतिनिधी असणं. ठीक आहे. कंपनीमध्ये महिलांना प्रमोशन देणं, या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस आपण त्या कंपनीचं जे काही कामकाज आहे ते समावेशतेला धरून आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सनुसार होत असल्याचं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ही झाली मूल्य. आणि त्याच वेळेस त्या कंपनीनं कॉर्पोरेट गव्हर्नन्सनुसार कारभार करते, म्हणजे तिची जी काही संरचना आहे, स्ट्रक्चर त्या कंपनीचं, ते सुद्धा व्यवस्थित असावं लागतं. हे मूल्यांच्या पातळीवर झालं. संरचनेच्या पातळीवरती काय गोष्टी असाव्या लागतात? स्ट्रक्चरच्या पातळीवरती, की त्या कंपनीमध्ये स्वतंत्र संचालक असले पाहिजेत. इंडिपेंडेंट डायरेक्टर्स. स्वतंत्र संचालक म्हणजे काय?
की जे काही स्मॉल शेअर होल्डर्स आहेत, हे लहान समभागधारक यांच्या हिताचं संवर्धन करण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे. ठीक आहे. जे बोर्ड जे जे डायरेक्टरचं बोर्ड असतंय, त्या डायरेक्टरच्या बोर्डमध्ये काही सदस्य असतात, 6-7. ठीक आहे. की उदय कोटक समितीने काय म्हटलं होतं, की किमान 6 सदस्य डायरेक्टर बोर्डमध्ये असलेच पाहिजेत आणि त्यातले किमान निम्मे सदस्य हे इंडिपेंडंट डायरेक्टर असले पाहिजे, स्वतंत्र संचालक, जे स्वतंत्रपणे हे जे लहान शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या हितांची काळजी घेऊ शकतील. त्यामध्ये पुन्हा स्वतंत्र संचालकांमध्ये महिला संचालक देखील असली पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून आपण इन्क्लुसिव्हिटी मेंटेन करू शकू, समावेशिकता मेंटेन करू शकू. त्यानंतर या संचालक मंडळामध्ये काय म्हणूयात की संरचनेच्या बाबतीमध्ये स्वतंत्र ऑडिट समिती देखील असली पाहिजे. स्वतंत्र ऑडिट समिती, त्रयस्थ, थर्ड पार्टी, ही कंपनीची ऑडिट यंत्रणा नव्हे, बाह्य ऑडिट, की बाहेरच्या थर्ड इंडिपेंडंट पार्टीने त्या कंपनीचं ऑडिट करावं, की त्याच वेळेस त्या कंपनीत जर काही काही गैरप्रकार होत असेल तर तो उघडकीस येऊ शकेल. जर कंपनीनं स्वतःचं ऑडिट केलं तर सगळ्या चांगल्या गोष्टी दाखवेल, भले आतमध्ये बिघडलेल्या गोष्टी असल्या तरी देखील. ठीक आहे. म्हणजे ही जे काही मूल्य आणि तत्व आहेत ही महत्वाची आहेत. यानुसार कंपनीनं कामकाज केलं पाहिजे आणि तिची जी काही संरचना आहे त्या बाबतीतही काही गोष्टी असल्या पाहिजे. त्या कंपनीने तिचं एमडी आणि सीईओ ही जी पदं आहेत, आपण पुढे पाहणार आहोत की एमडी आणि सीईओ म्हणजे कंपनीची जी मालकी आहे, कंपनीचं जे व्यवस्थापन आहे, त्या दोन्ही गोष्टी एकाच कुटुंबाच्या हातात असल्याचं पाहायला मिळतं. आपण रिलायन्समध्ये पाहतो, कंपनीचे चेअरमन असतील, एमडी, सीईओ ही सगळी पदं त्यांच्याच घरात असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्याच मित्र आणि नातेवाईकांकडे असल्याचं पाहायला मिळतं. की स्वतंत्र संचालक म्हणतो आपण खरं, पण ते त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांमधलेच असतात. अशा वेळेस ते त्या कंपनीचे प्रमोटर्स आहेत, मालक आहेत, त्यांच्याच हिताला पुढे म्हणजे हिताचं संवर्धन करतात. स्वतंत्र हे जे काही समभागधारक आहेत लहान, त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग ते तसं न होता एमडी, सीईओ, कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक ही पदं वेगळं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग असं जर काय असेल तर आपण त्या कंपनीचा कारभार हा कॉर्पोरेट गव्हर्नन्स नुसार चाललाय असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग असं जर असेल तर त्यावेळेस त्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स नुसार कंपनीचा कारभार चालत असेल तर त्याचे फायदे काय असतात हे पाहण्याच्या अगोदर आपण अजून बाकीच्या गोष्टी बघूयात की ज्या कंपनीची म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्सची तत्व असल्याचं आपण म्हणू शकतो. ही तत्व आणि मूल्य तर आहेतच, पण यासोबतच त्या कॉर्पोरेटनं अजून कोणत्या बाबींचा समावेश तिच्या कामकाजामध्ये केला पाहिजे. ठीक आहे. याच्याशी समरूप अशा गोष्टी की अजून काही तत्व आहेत का की ज्याचा कंपन्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये, त्यांच्या कामकाजामध्ये, त्यांच्या डिसिजन मेकिंग मध्ये समावेश केला पाहिजे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काही गोष्टी परत म्हणू शकतो की कंपनीनं तिच्या सर्व भागधारकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे. ठीक आहे. काय कंपनीनं सर्व भागधारकांचं हित, जे आपण व्याख्येमध्ये बघितलेलं, सर्व भागधारकांच्या हितासाठी कार्यरत म्हणजेच काय की हे जे काही आपण वेगवेगळे भागधारक बघितले, प्रवर्तकांचा काही नफा झाला पाहिजे, समभागधारकांनाही फायदा झाला पाहिजे, वरिष्ठ व्यवस्थापक, कर्मचारी, ग्राहक, सरकार, समुदाय, समाज, पुरवठादार या सगळ्यांना फायदा पोहोचला पाहिजे. या स्वरूपात तिनं तिचं कामकाज चालविलं पाहिजे. क्लिअर. ठीक आहे. दुसरं तत्व आपण काय म्हणू शकतो की कंपनीच्या संचालक मंडळामध्ये स्वतंत्र संचालक असले पाहिजेत. ठीक आहे. जे आपण आता पाहिलं की स्वतंत्र संचालक असावेत. तीच बाब आपण परत लिहित आहोत. स्वतंत्र संचालक हे काय करतील, जे लहान शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या हिताचं संवर्धन करतील. त्यानंतर अजून काय असायला हवं, आपण बघितलं की कंपनीची अंतर्गत ऑडिट यंत्रणा तर असावीच, पण त्यासोबतच ती अंतर्गत ऑडिट यंत्रणा नेहमीच गैरप्रकारांवर बोट ठेवेल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतंत्र त्रयस्थ पक्षाद्वारे म्हणजेच बाह्य ऑडिट यंत्रणा असावी, की एखाद्या बाह्य संस्थेद्वारे त्या कंपनीचं ऑडिट करण्यात यावं, लेखापरीक्षण करण्यात यावं. त्या कंपनीचे जे काही गैरप्रकार असतील ते चव्हाट्यावरती येऊ शकतील. आपण IL&FS या कंपनीचं उदाहरण घेऊ शकतो. IL&FS ही काय आहे, एक NBFC आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. मग या कंपनीने दीर्घ मुदतीची कर्ज दिली आणि अल्प मुदतीच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र जे काही संचालक असतील, ऑडिट यंत्रणा असेल, यांच्या या गोष्टी लक्षात आल्या नाहीत का? अजिबात त्यांनी सांगितलं नाही अगोदर.
जेव्हा तो सगळा प्रकार घडला, जेव्हा ह्या कंपनीच्या अंगलट आलं, त्या अल्पकाळात स्वीकारलेली जी काही कर्ज आहे, ठेवी आहेत, त्या परतफेड करणं त्यांना अंगलट आलं, त्यावेळेस तो करंट प्रकार पुढे आला. ठीक आहे. म्हणजेच स्वतंत्र थर्ड पार्टी ऑडिट यंत्रणेद्वारे त्यांचं ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यावेळेस हे गैरप्रकार पुढे येऊ शकतील. ठीक आहे. अजून कोणती तत्व आहेत, बाबी आहेत की ज्यांचं पालन कंपन्यांनी करणं गरजेचं आहे, की कंपन्यांची एखादी लिखित स्वरूपाची आचारसंहिता का असू नये, की जेणेकरून कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना त्याचं पालन करता येईल आणि त्याद्वारे नैतिक वर्तन सुनिश्चित करता येईल. म्हणजेच काय, कंपनीची लिखित स्वरूपाची आचारसंहिता असावी, की जी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नैतिक वर्तन सुनिश्चित करू शकेल. कोणत्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं वर्तन कसं ठेवावं हे त्यामध्ये सांगितलेलं असेल. ठीक आहे. त्यानंतर कंपनीने वेगवेगळ्या स्वरूपाचे परिसंवाद असतील, सेमिनार असतील, हे घ्यावेत आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करावा. नैतिक मूल्य रुजवावीत. नैतिक मूल्यांचे रुजवण वेगवेगळ्या कार्यक्रम घेऊन. ठीक आहे. जेणेकरून कंपनी तिच्या व्यवहारातही नैतिक राहू शकेल. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की आपण पाहतो विसल ब्लोअर संबंधीच्या गोष्टी, की विसल ब्लोअरची अनॉनिमिटी किती महत्वाची आहे, कॉन्फिडेन्शियालिटी किती महत्वाची आहे, अनामिकता आणि गोपनीयता किंवा गुप्तता, की जो व्यक्ती कंपनीच्या कारभारातील गैरप्रकार उघड्यावर आणत आहे त्या व्यक्तीला आपल्याला रिवॉर्ड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. अमेरिकेमध्ये ह्या गोष्टी होतात, मात्र आपल्या इकडं थोडं उलट आहे. आपल्या इथं जरी कंपनीमध्ये गैरप्रकार झाला तरी तो दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. अशा चांगल्या लोकांचा आवाज दडपला जातो, त्यांना खरं काय आहे ते पुढे मांडू दिलं जात नाही. म्हणजेच काय, की या संबंधित सुद्धा कंपनीचं जर स्पष्ट धोरण असेल, की कंपनीमधल्या गैरप्रकाराविषयी जर एखाद्या व्यक्तीला काही माहिती कळली तर त्यानं ती पुढे आणावी, तिला प्रोत्साहन द्यावं. यासाठी कंपनीनं त्या व्यक्तीला, तशा व्यक्तीला रिवॉर्ड करणं गरजेचं आहे, बक्षीस देणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग ते काय आहे, की तेच की या विसल ब्लोअर संबंधी कंपनीचं स्पष्ट धोरण असावं. स्पष्ट धोरण, की जेणेकरून तशा व्यक्तींना शिक्षा वगैरे असू नये, होऊ नये. ठीक आहे. अशा व्यक्तींना नेहमीच प्रोत्साहन दिलं जावं. ठीक आहे. या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि कंपनीनं तिची सामाजिक बांधिलकी जपावी, म्हणजे CSR सारखे उपक्रम कंपनीनं राबवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग कंपनीनं तिच्या कारभारामध्ये, तिच्या कामकाजामध्ये या तत्वांचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत आपण जी बाकीची तत्व बघितली, ठीक आहे, ही तत्व आणि ही तत्व, या तत्वांचं पालन जर केलं तर आपण म्हणू शकतो की कंपनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स नुसार तिचं कामकाज चालवतीये. ठीक आहे. आणि त्यानुसार तिनं तिच्या सर्व भागधारकांच्या हिताची काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपल्या काही कंपन्यांमध्ये पाहायला मिळतात. जसं की टाटा ग्रुपचं काम असेल, की कर्मचारी केंद्रितता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ग्राहकांचं समाधान हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्याच वेळेस पर्यावरण संवर्धन असेल, बाकीचे उपक्रम असेल, सेव्ह द टायगर सारखा उपक्रम असेल, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग ह्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स जर, म्हणजे आपण ह्या सर्व तत्वांचं, मूल्यांचं जर पालन केलं, ही तत्व असतील किंवा ही तत्व असतील, यांचं पालन केलं तर आपल्याला, आपल्या समाजाला एकंदरीत किंवा आपल्या देशाला एकंदरीत फायदे काय होणार आहेत किंवा याचं महत्व काय आहे. ठीक आहे. ह्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं फायदे किंवा महत्व काय आहेत हे आपण बघू शकतो. त्याचं इम्पॉर्टन्स किंवा त्याचे बेनिफिट्स कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे, हे चांगल्या मूल्य आणि तत्वांचं जर पालन केलं कंपन्यांनी त्यांच्या कामकाजात तर काय फायदे होतात. त्या कंपनीची विश्वासार्हता वाढत असते, क्रेडिबिलिटी, म्हणजे लोकांना त्या कंपनीवरती विश्वास वाढतो आणि ज्यावेळेस लोकांना विश्वास वाढतो त्यावेळेस लोक त्या कंपनीची एक ब्रँड इमेज तयार करतात. ठीक आहे. आणि कंपनीची ज्यावेळेस ब्रँड इमेज, ब्रँड म्हणजे ज्यावेळेस एखादी कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम करते, नेहमी चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत असते, त्यावेळेस तिचा एक ब्रँड तयार होतो आणि एकदा ब्रँड का तयार झाला तर तिथून पुढे त्या कंपनीची शाश्वत वाढ होत असते. सस्टेनेबल ग्रोथ कशी होत असते, कारण की ब्रँड इमेज तयार झाली, लोकांच्या मनात त्या कंपनीविषयी लोकांना चांगलं वाटायला लागलं तर त्या कंपनीचा ग्राहक आधार वाढतो, तिच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होते, तिच्या वस्तूंना मागणी जास्त वाढते, त्या कंपनीच्या सेवांना मागणी जास्त वाढते, त्या कंपनीची लॉंग टर्म मध्ये ग्रोथ होत असते. ठीक आहे.
हे एक पाहता येतं. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की जर कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या तत्वांचं पालन होणार असेल तर कंपनीमध्ये घोटाळे गैरप्रकार हे कमी होतात. ठीक आहे. दुसरं म्हणू शकतो आपण शाश्वत वाढ होते. तिसरं म्हणू शकतो की भ्रष्टाचार असेल, घोटाळे असतील, गैरप्रकार असतील, या बाबी कमी होतील. चौथा पॉईंट, ग्राहकांचं समाधान वाढेल. ग्राहक समाधान. त्यानंतर ज्यावेळेस कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं कंपनी पालन करत आहे त्यावेळेस पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे. कारण की ती कंपनी पर्यावरण संवर्धनाचं तत्व पुढे ठेवील. ती कंपनी हरित उपक्रम राबवेल. ती कंपनी तिच्या व्यवहारामध्ये, तिच्या कामकाजामध्ये ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करेल. ठीक आहे. अजून काय होऊ शकतं? त्या कंपनीमध्ये आपल्याला उत्तम कार्यसंस्कृती असल्याचे पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस उत्तम कार्यसंस्कृती आहे त्यावेळेस त्या कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते समाधानी असणार आहेत. आणि कर्मचारी जर समाधानी असतील तर त्या कर्मचारी त्या कंपनीत काम जास्त करणार आहेत. कंपनीत त्यांनी चांगलं काम केलं, कंपनीची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, उत्पादकता, ती वाढणार आहे आणि त्यातून कंपनीची अजून ग्रोथ होणार आहे. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो की कंपनी जर चांगली असेल, तिचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे कामकाजाची पद्धत चांगली असेल तर अशा वेळेस ती कंपनी गुंतवणुकीला आकर्षित करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे, गुंतवणुकीला आकर्षित करेल. आणि ह्या गुंतवणुकीला आकर्षित करण्यातून मग आपल्या इथं एफडीआय असेल, एफपीआय असेल, या येणार आहेत. एफडीआय म्हणजे काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि एफपीआय म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. एफडीआय म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये त्या कंपनीच्या भांडवलाच्या 10% किंवा त्यापेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक येत असते त्यावेळेस त्याला एफडीआय. त्याच्याबरोबर कंपनीचं जे काही मालकी आहे, व्यवस्थापन आहे, ते सुद्धा ट्रान्सफर होत असतं काही प्रमाणात. आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? ज्यावेळेस 10% पेक्षा कमी गुंतवणूक परकीय देशातून मध्ये येते त्यावेळेस त्याला एफपीआय असं म्हणतो. ही काहीशी शॉर्ट टर्म साठी असते एफपीआय, आणि एफडीआय जी असते ती लॉंग टर्म साठी असते. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाल. ठीक आहे. त्यानंतर पुढला महत्वाचा मुद्दा आहे की कंपनी म्हणजे कंपनीने जर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं पालन केलं तर कंपनी सामाजिक बांधिलकी जपणार आहे. आणि सामाजिक बांधिलकी जपली, कंपनीने सीएसआर वरती खर्च केला तर आपल्याला सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करणं शक्य होणार आहे. ठीक आहे. समाजातील जे कमजोर समूह आहेत त्यांच्याही कल्याणासाठी कंपनीनं काम करणं आणि त्यातून मग सर्वसमावेशक शाश्वत विकास आणि वाढ ही होत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्या देशाचा जो काही कर संकलन आहे त्यामध्ये देखील वाढ होईल, महसुलात वाढ होईल. का? कारण की कंपन्या या कॉर्पोरेट गव्हर्नन्स नुसार काम करत आहेत, म्हणजेच त्या सरकारच्याही हिताची काळजी घेत आहेत, म्हणजेच त्या नैतिक वर्तन ठेवत आहेत, तर त्या कर चोरी करणार नाहीत, त्या कर भरणं टाळणार नाहीत. ठीक आहे. त्यांचा प्रॉफिट कमी दाखवणं असले प्रकार ते करणार नाहीत. शेल कंपन्या स्थापित करणं, प्रॉफिट शिफ्टिंग असेल, बेस इरोजन असेल, या गोष्टी त्या करणार नाहीत. त्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही अभ्यासाल. बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग काय आहे, प्राइसिंग काय आहे. ठीक आहे. त्या तसल्या अनैतिक व्यवहारांमध्ये त्या कंपन्या अडकणार नाहीत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि अलीकडे जर बघितलं तर अनेक खाजगी कंपन्यांमध्ये काही गैरप्रकार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा वेळेस आपल्या देशाची जी काही प्रतिमा आहे ती ढळमळीत होते आणि मग परकीय गुंतवणूक जी काय आहे तिच्यावरती परिणाम होत असतो. आपला देश तेवढा आकर्षक केंद्र राहत नाही गुंतवणुकीचं, परकीय गुंतवणुकीचं. ठीक आहे. हे जर टाळायचं असेल तर आपल्या देशातील ज्या कंपन्या आहेत त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं पालन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. यासंबंधी कॉर्पोरेटसाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काही नॉर्म्स देखील सेबीनं आणलेले आहेत की भारताच्या ज्या टॉपच्या 1000 कंपन्या असतील, 500 कंपन्या असतील, त्यांना ते लागू करणं. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा कॉर्पोरेट सोशल गव्हर्नन्स, सीएसजी, यांसारखी काही तत्व आहे. तुम्ही करंट अफेअर्स वगैरे करंट अफेअर्स मध्ये जे चालू घडामोडीमध्ये वगैरे वाचत असाल. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यासोबतच अजून बाकीच्या गोष्टी आपण बघू शकतो की कॉर्पोरेट गव्हर्नन्स जर असेल तर हे सगळे फायदे होऊ शकतात. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी वाटतात अजून की हे होऊ शकतं ते सगळं तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. क्लिअर? त्यानंतर आपल्या देशामध्ये ह्याच्या खाजगी कंपन्यांचा जो काही कारभार आहे त्याच्यामध्ये काही समस्या असल्याचं पाहायला मिळतं. त्या समस्या कोणत्या आहेत त्या एकदा आपण बघूयात. की भारतात कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधीच्या समस्या काय आहेत? कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधी भारतातील समस्या. ठीक आहे.
आपल्याला काही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टच्या केसेस पाहायला मिळतात. हितसंबंध संघर्ष. आपण त्या कॉर्पोरेटचं एक हितसंबंध संघर्षाचं एक उदाहरण बघितलेलं की आयसीसीआय बँकेच्या चेअरमन असलेल्या चंदा कोचर त्यांनी त्यांच्या पतीला व्हिडिओकॉन कंपनीला एक अनियमित स्वरूपाचे कर्ज दिले. ठीक आहे, की एक बँकेच्या चेअरमन म्हणून त्यांचं काम काय आहे की बँकेनं कार्यक्षमपणे काम करणं, जो खरंच पात्र आहे त्यालाच ते कर्ज देऊ करणं. मात्र त्यांनी त्यांच्या पतीला म्हणजे खासगी लाभासाठी अनियमित इरेग्युलर स्वरूपाचे कर्ज देऊ केले. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच हे कुठं ना कुठं जे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं तत्व आहे त्याला काळीमा फासणारं आहे. ठीक आहे, त्यानंतर जे आपण अगोदरही बघितलं की काही कंपन्यांवरती कौटुंबिक मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्यावेळेस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यावेळेस वेगळी गोष्ट आहे, पण ज्यावेळेस ती पब्लिक लिमिटेड होते, पब्लिक लिमिटेड म्हणजे काय की तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक त्या कंपनीचे शेअर्स घेत आहेत, त्या शेअरची खरेदी विक्री ट्रेडिंग दररोज होते. मग अशा वेळेस ते जे काही लहान समभागधारक आहेत त्यांच्या हितसंबंधांचं संवर्धन होण्यासाठी कंपनीचं जे काही मालकी आहे आणि व्यवस्थापन आहे या दोन्ही गोष्टी वेगळं होणं गरजेचं असतं. ठीक आहे, काय म्हणतोय मी, कंपनीची मालकी हक्क वाले लोक आणि दुसऱ्या बाजूला व्यवस्थापक कंपनीला मॅनेज करणारे लोक या दोन्ही गोष्टी वेगळं होणं गरजेचं असतं. पण आपण पाहतोय की कंपनीचे जे चेअरमन असतील, कंपनीचे जे एमडी असतील, मॅनेजिंग डायरेक्टर, कंपनीचे जे सीईओ असतील, हे सगळे लोक एकाच कुटुंबात असल्याचं पाहायला मिळतंय. जरी कंपनी पब्लिक लिस्टेड असली तरी देखील. आणि त्याचसोबत जे काही स्वतंत्र संचालक आहेत, इंडिपेंडेंट डायरेक्टर्स, ते सुद्धा त्याच कुटुंबाच्या मित्र परिवारातील नातेवाईकातील व्यक्ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, या गोष्टी होत आहेत. म्हणजेच कौटुंबिक मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते की जे न व्हायला नाही पाहिजे. एमडी सीईओ ही पद आपल्याला वेगळे करणं गरजेचं आहे, चेअरमन वगैरे. ठीक आहे, त्यानंतर पुढली समस्या काय म्हणू शकतो की भारतातली कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संबंधित की काही कंपन्या काही वेळेस अनैतिक स्वरूपाचं वर्तन आणि व्यवहार करत आहेत. ठीक आहे, अनैतिक वर्तन आणि व्यवहार. अनैतिक स्वरूपाचा व्यवहार कशा स्वरूपाचं की बाहेरच्या देशामध्ये शेल कंपन्या स्थापन करणं, तिकडनं इंडियामध्ये गुंतवणूक आल्यासारखे दाखवणं किंवा एखादी नावापुरतीच कंपनी उभा करणं बाहेरच्या देशात आणि तिच्याकडून कच्चा माल विकत घेतल्याचं दाखवणं. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत की आपला नफा दुसऱ्या देशामध्ये हलविणं, बेस इरोजन, प्रॉफिट शिफ्टिंग. ठीक आहे, बेस इरोजन आपल्या देशातला बेस कमी करणं आणि प्रॉफिट बाहेरच्या देशात शिफ्ट करणं किंवा ट्रान्सफर प्राइसिंग ही एक इकॉनॉमिक्स मध्ये कॉन्सेप्ट आहे की प्राइस ट्रान्सफर केली जाते दुसऱ्या देशामध्ये. हे जे प्रकार आहेत ते इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही गोष्टी अभ्यासाल. ठीक आहे, मग ह्या ज्या गोष्टी त्या अनैतिक व्यवहार आहेत किंवा बऱ्याचदा कंपन्या काय करतात की जे काही पर्यावरणाचे स्टँडर्ड्स आहेत त्यांचं उल्लंघन करतात. म्हणजे प्रदूषण संबंधीचे नियम असतील की तुम्ही एवढंच प्रदूषण करू शकता, मात्र त्या कंपन्या जास्त प्रदूषण करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे, अनैतिक व्यवहार. आपण एक फोक्सवॅगन म्हणजे तिला म्हणजे ओक्सवॅगन जी काही वाहन निर्मिती कंपनी आहे त्याचा आपण उच्चार मराठीमध्ये फोक्सवॅगन असा करतो. तिनं प्रदूषण मानकांचं उल्लंघन केलं तिच्या वाहनांनी आणि तिनं तिची काही माहिती आहे ती लपून देखील ठेवली होती. पण पुढे जाऊन त्या कंपनीनं माफी वगैरे मागितली, या गोष्टी झालेल्या. म्हणजेच काय की अनैतिक व्यवहार ह्या कंपन्या करत आहेत. किंवा असंही म्हणू शकतो की एखाद्या कंपनीकडे एखादं चांगलं हरित तंत्रज्ञान आहे, मात्र ती सरकारच्या जे काही स्टँडर्ड्स आहेत पोल्युशन संबंधी, प्रदूषण संबंधी त्यांचं पूर्णतः पालन तर करत आहे, मात्र तिच्याकडे चांगलं तंत्रज्ञान असताना देखील ती वापरत नाही. ती आउटडेटेड कालबाह्य झालेलं तंत्रज्ञान वापरते की जे जास्त प्रदूषणकारी आहे. मग अशा वेळेस कंपनीनं ते न करता जे हरित तंत्रज्ञान आहे ते वापरलं पाहिजे. ठीक आहे, अशा स्वरूपाचं नैतिक वर्तनाला तिनं प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला जे काही स्वतंत्र संचालक आहेत ते सुद्धा पक्षपाती असल्याचं पाहायला मिळतं. स्वतंत्र संचालकांची भूमिका काय आहे की त्यांनी जे लहान शेअरहोल्डर्स आहेत त्यांच्या हिताची काळजी घेतली पाहिजे, मात्र ते पक्षपाती होत आहेत आणि जे कंपनीचे प्रमोटर्स मालक आहेत त्यांचे जे काही स्वार्थी हितसंबंध आहेत त्यालाच ते देखील प्रमोट करत आहेत. कारण की हे जे काही स्वतंत्र संचालक आहेत त्यांनी जर का त्या प्रमोटर्स त्या कंपनीच्या मालकांच्या हितासंबंधी निर्णय नाही घेतले, त्यांना विरोध जर केला कोणत्या गोष्टीला, तर त्या स्वतंत्र संचालकांना काढून टाकण्यात येतं. मग या संबंधी सेबी असेल किंवा उदय कोटक समिती असेल कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधीची त्यांनी शिफारस केलेली की या स्वतंत्र संचालकांना जर काढायचं असेल तर त्यासाठी जे स्मॉल शेअर होल्डर्स आहेत, लहान समभागधारक शेअर होल्डर्स, त्यांच्यातील बहुसंख्याकांची मान्यता घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, या गोष्टी अजून म्हणजे पुढचा चर्चेचा मुद्दा आहे. ठीक आहे, या सगळ्या बाबी आपल्याला पाहायला येतात. त्यानंतर
ह्या ज्या काही कंपन्या आहेत, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, मोठ्या कंपन्या, त्यांचे जे काही वरिष्ठ व्यवस्थापक असतात, वरिष्ठ पातळीवर काम करणारे कंपनीचे अधिकारी असतील, ते भरमसाठ वेतन घेत असतात. ठीक आहे. भरमसाठ स्वरूपाची वेतनं वरिष्ठ अधिकारी, कंपनीचे वरिष्ठ कर्मचारी, ठीक आहे, सीईओ वगैरे, यांना भरमसाठ वेतन असतंय, अव्वाच्या सव्वा. मग कंपनीचा जो काही प्रॉफिटचा मोठा हिस्सा आहे, तो या व्यक्तींच्या पगारावरच खर्च होत असतो. मग अशा वेळेस जे लहान समभागधारक आहेत, त्यांच्या हितावरती, त्यांच्या प्रॉफिटवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. ठीक आहे. ही समस्या आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर अनेकदा तुम्ही पाहत असाल की इनसाइडर ट्रेडिंग ही टर्म देखील न्यूजमध्ये असते काही कंपन्यांच्या बाबतीत. इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय, की कंपनीची आतली गोपनीय माहिती तुम्हाला कळते. ठीक आहे. कंपनीचे तुम्ही एखादी वरिष्ठ आहात, मग कंपनीची आतली गोपनीय माहिती तुम्हाला समजते आणि त्या बेसिसवरती की कंपनीला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचा शेअर बाजारावरती, त्या कंपनीच्या शेअर प्राइसवरती काय परिणाम होईल, यानुसार तुम्ही तुमची पोझिशन बिल्डअप करता मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये, त्या कंपनीच्या शेअर्समध्ये. ठीक आहे. याला आपण इनसाइडर ट्रेडिंग म्हणतो, की जी माहिती सार्वजनिकरित्या इतर जे सामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांना उपलब्ध नाहीये, मात्र ती तुम्हाला एकट्याला उपलब्ध आहे आणि त्या बेसिसवर तुम्ही निर्णय घेता. ठीक आहे. या गोष्टी होतात, त्याला आपण इनसाइडर ट्रेडिंग असं म्हणतो. हे सुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नियमाचं उल्लंघन आहे किंवा एक समस्या आहे त्यापुढील. क्लिअर आहे. मग या बाबी कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधीचा जर काही प्रश्न आला की भारतातल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स संदर्भात कोणत्या समस्या आहेत, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लिहू शकता. क्लिअर आहे. मग हे जर असेल तर याच्यावरती उपाययोजना काय आहेत? ठीक आहे. हे जर असेल तर यावरती उपाययोजना आहे काय आहेत? मग हे पाहण्याच्या अगोदर कॉर्पोरेट संस्थांची जबाबदारी कशा स्वरूपाची असते, जबाबदारीची तत्व काय आहेत, ते अजून एकदा बघूयात. जी तत्व बघितली त्याच्याशी थोडीशी विपरीत काय म्हटलेलं आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या जबाबदाऱ्या. त्यामध्ये कॉर्पोरेटची एक असते ती म्हणजे सामाजिक जबाबदारी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेटची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, सीएसआर, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कॉर्पोरेटची, कंपनी, खाजगी कंपनीची समाजाप्रती देखील काहीतरी जबाबदारी आहे, कारण की समाजातील संसाधनं ती वापरत असते. समाजातील मानवी भांडवल असेल, भौतिक भांडवल असेल, या गोष्टी ती घेत असते आणि त्यामुळे समाजाकडून घेतलेल्या गोष्टींची परतफेड करणं हे तिचं काम असतं आणि त्यामुळे तिने सामाजिक उपक्रमांवरती खर्च करणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आपल्याला सीएसआर पाहायला मिळतो. ठीक आहे. यासोबतच कॉर्पोरेटची नैतिक जबाबदारी देखील असते. कॉर्पोरेट मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, नैतिक जबाबदारी. ठीक आहे. नैतिक जबाबदारी म्हणजे काय, की कॉर्पोरेटनं तिच्या कामकाजामध्ये नैतिक तत्वांचं पालन केलं पाहिजे. ठीक आहे. मोरल प्रिन्सिपलचं पालन केलं पाहिजे, त्याला नैतिक जबाबदारी म्हणतात. आणि तिसरं महत्वाचं आहे की कॉर्पोरेटची पर्यावरण जबाबदारी देखील असते. पर्यावरणीय जबाबदारी, एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी, की तिनं पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी, शाश्वत विकासासाठी, हरित उपक्रमांसाठी पुढाकार घेतले पाहिजेत. ठीक आहे. कारण की कंपनीच्या कामकाजाचा पर्यावरणावरती एक नकारात्मक बाह्यता म्हणजे निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज असा फरक पडत असतो. म्हणजे कंपनी तिचा व्यवहार करणार, कामकाज करणार, ती यंत्र चालविणार, त्या यंत्रातून प्रदूषण होणार आणि त्या प्रदूषणाचा पर्यावरणावर परिणाम होणार आणि त्यामुळं तिचं पर्यावरणाचं संवर्धन करणं, पर्यावरणाला शाश्वततेकडे घेऊन जाणं, या बाबी सुद्धा तिची जबाबदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग जबाबदारीच्या बाबतीतून आपण ह्या 3 गोष्टी लक्षात घेऊ शकतो, की कॉर्पोरेटची समाजाप्रती जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे आणि पर्यावरणीय जबाबदारी आहे. मग ही सामाजिक जबाबदारी आहे, त्यामध्ये परत समाजाचे वेगवेगळे अंग असतील, की समाजातील कमजोर समूहांप्रती जबाबदारी आहे, त्या कंपनीचे ग्राहक असतील त्यांच्याप्रती जबाबदारी आहे, जे स्थानिक समुदाय असेल त्यांच्याप्रती कंपनीची जबाबदारी आहे, सरकार असेल त्यांच्याप्रती कंपनीची जबाबदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. ठीक आहे. कंपनीचे कर्मचारी असतील त्यांच्याप्रती तिची जबाबदारी असते आणि ती पाळणं कंपनीने गरजेचं असतं. कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांचं योगदान मान्य करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना
निष्पक्षतेनं वागवणं हे देखील गरजेचं असतं. क्लिअर आहे? मग याच्या आधी आपण ज्या काही समस्या बघितल्या, ह्या ज्या काही कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधीच्या समस्या आहेत, याच्यावरती काहीतरी उपाययोजना हव्यात ना. मग त्या दृष्टीनं त्या उपाययोजना काय असायला हव्यात हे आता बघूयात आपण. या समस्यांवरती उपाययोजना, कॉर्पोरेट गव्हर्नन्स त्या ज्या समस्या आहेत त्यांच्या संबंधी उपाययोजना. ठीक आहे. त्यामध्ये सरकारनं काही पुढाकार घेतलेले आहेत की 2013 मध्ये सरकारनं कंपनी कायदा पारित केलेला आहे. कंपनी ऍक्ट 2013. या कायद्यामध्ये काही महत्वपूर्ण तरतुदी आहेत की जसं की काही विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत की जसं की एखाद्या कंपनीची उलाढाल हे 1000 कोटी वा त्यापेक्षा जास्त असेल, एखाद्या कंपनीचा नफा हा 5 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल, किंवा एखाद्या कंपनीची मालमत्ता असेट ही 500 कोटी रुपये असेल वा त्यापेक्षा जास्त असेल, तर अशा कंपन्यांना त्यांच्या मागील 3 वर्षांच्या सरासरी नफ्याच्या 2% रक्कम सामाजिक उपक्रमांवर खर्च करायची आहे. सामाजिक उपक्रम जसं की आरोग्य असेल, पर्यावरण असेल, उपजीविका असेल, कौशल्य विकास असेल, यांवर खर्च करायचे आहे. ठीक आहे. ही एक त्यांच्यावरती कायद्यानं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांनी काय म्हणूयात की स्वतंत्र ऑडिट समितीची स्थापना करणं गरजेचं आहे. ठीक आहे. स्वतंत्र ऑडिट समिती किंवा या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये स्वतंत्र संचालक असले पाहिजेत. इंडिपेंडेंट डायरेक्टर्स की जे लहान समभागधारकांचं हित संवर्धन करतील, आणि स्वतंत्र ऑडिट समिती. ठीक आहे. स्वतंत्र ऑडिट समिती असावी असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच वेळेस एका थर्ड पार्टी ऑडिट म्हणजे थर्ड पार्टीद्वारे एका त्रयस्थ पक्षाद्वारे त्या कंपनीचं ऑडिट करणं ही सुद्धा याच्यामध्ये अट म्हणून टाकण्यात आलेली आहे की त्याद्वारे कंपनीची जबाबदारी सुनिश्चित करणं की थर्ड पार्टीद्वारे ऑडिट केलं जावं. ठीक आहे. त्यानंतर सरकारनं अजून बाकीचे पुढाकार देखील घेतलेले आहेत की जसं की सेबीनं तिचे जे नियम आहेत, सेबी काय आहे? SEBI, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतातील जो काही कॅपिटल मार्केट आहे, भांडवली बाजार, त्याचं नियमन करणारी ही नियामक संस्था आहे. ठीक आहे. रेग्युलेटरी बॉडी आहे. भारतातील जो काही कॅपिटल मार्केट आहे, कॅपिटल मार्केट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये म्हणजे कॅपिटल मार्केट हे शेअर मार्केट वगैरे, ठीक आहे, त्याला आपण कॅपिटल मार्केट किंवा सरकारची काही कर्ज रोखे वगैरे असतात त्या सगळ्या बाबी, ठीक आहे, कॅपिटल मार्केटमध्ये येत असतात. दीर्घ कालावधीची जी काही कर्ज असतात, ठीक आहे, ती कॅपिटल मार्केटमध्ये येतात. शॉर्ट टर्म वाल्या ज्या गोष्टी असतात त्या मनी मार्केटमध्ये येतात. नाणे बाजार आणि भांडवली बाजार म्हणजे दीर्घ कालावधीच्या गोष्टी, ही गुंतवणूक वगैरे असेल, ठीक आहे, किंवा शेअर मार्केट असेल, शेअर बाजार, या सगळ्या गोष्टी या सेबीकडे येत असतात, भांडवली बाजारामध्ये येत असतात. आणि या भांडवली बाजाराचं नियमन ही सेबी करत असते. नाणे बाजार आहे, मनी मार्केट, ठीक आहे, त्याचं नियमन कोण करतं? आपली RBI करते, रिझर्व्ह बँक. ठीक आहे. तर हे सेबीचं जे काही काम आहे ते काम, तिचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार हे वाढवण्यात आलेत. आणि त्या दृष्टीनं या सेबीनं ज्या मोठ्या कंपन्या आहेत, पब्लिक लिस्टेड शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्या, त्यांच्या बाबतीचे नियम हे अधिक कठोर आणि ताठर करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. मग त्यासाठी तिने सुरुवातीच्या 500 कंपन्या, नंतर 1000 कंपन्या, यांसाठी तिच्या नियम ही ती वाढवत आहे, त्यांचं अनुपालन त्यांच्याकडून करून घेत आहे. ठीक आहे. या महत्वाच्या बाबी आहेत, या सुद्धा सेबी नियामक व्यवस्थेकडून होत आहेत. आणि त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे सरकारचा देखील PSU साठी वेगवेगळे प्लॅन्स आहेत. म्हणजे काय काय म्हणतात की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सरकारी कंपन्या त्यांच्यासाठी किंवा सरकारच्या क्षेत्रातील ज्या काही बँका असतील, सरकारी बँका, ठीक आहे, पब्लिक सेक्टर बँक PSB, यांच्यासाठी देखील सरकारचे वेगवेगळे स्वरूपाचे उपक्रम आहेत की जसं सरकारचा एक इंद्रधनुष्य प्लॅन आहे, इंद्रधनुष्य योजना, ही सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्यांच्यामधलं कॉर्पोरेट गव्हर्नन्स सुधारण्यासाठी. ठीक आहे. मग त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये MD CEO ही जी पद आहेत ती वेगळी करण्यात यावीत, या बाबी त्याच्यामध्ये मेन्शन आहे त्या इंद्रधनुष्य प्लॅन मध्ये. क्लिअर आहे हे सगळं? या संबंधीच्या उपाययोजना सरकारनं घेतलेल्या आहेत. अजून आपण काय करू शकतो, तर यासंबंधी एक कॅडबरीज कमिटी आहे
त्यानंतर एक उदय कोटक कमिटी आहे, उदय कोटक समिती. मग ह्यांनी काही शिफारशी केलेल्या आहेत की भारतातील कॉर्पोरेट गव्हर्नन्स आपल्याला कसं सुधारता येईल. ठीक आहे, मग आपण उदय कोटक समितीच्या काही शिफारशी बघूयात उपाययोजना म्हणून. हिनं काही बाबींची शिफारशी केलेल्या आहेत आणि यातील बहुतांशी शिफारशी या सेबीनं स्वीकारल्या देखील आहेत. ठीक आहे, मग त्यामध्ये तिनं काय म्हटलेलं आहे की त्यांचा भर हा मुख्यतः 3 गोष्टीवर असल्याचा पाहायला मिळतो. या उदय कोटक समितीचा भर कोणत्या 3 गोष्टींवरती, की कंपनीचं संचालक मंडळ असेल त्याच्यामध्ये कोणत्या रिफॉर्म्स गरजेच्या आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळासोबतच काय म्हणूयात की जे काही कंपनीचे ऑडिटर्स आहेत, लेखापरीक्षण करणारे, ठीक आहे, त्यांच्या संबंधित काही त्यांनी सुधारणा सुचवलेल्या आहेत. एक संचालक मंडळ, दुसरं म्हणजे लेखापरीक्षण किंवा त्याला ऑडिट म्हणूयात, ऑडिट संबंधी काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत. आणि तिसरं म्हणजे जी काही नियामक आहे, रेग्युलेटरी बॉडी म्हणजे सेबी, याच्या संबंधी त्यांनी काही शिफारशी केलेल्या आहेत. नियामक जसं की सेबी असेल त्यांच्या संबंधी. ठीक आहे, मग संचालक मंडळाच्या बाबतीत या उदय कोटक समितीनं काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये किमान 6 संचालक असावेत, किमान 6 संचालक, आणि या 6 संचालकांपैकी किमान 3 हे स्वतंत्र संचालक असावेत. ठीक आहे, इंडिपेंडेंट डायरेक्टर्स, आणि या 3 संचालकांमध्ये किमान 1 ही महिला संचालक असावी, महिला संचालक. या बाबी उदय कोटक समितीनं शिफारस केलेल्या आहेत. ठीक आहे, मग स्वतंत्र संचालक वगैरे ह्या बाबी ऑलरेडी आपल्या जो काही कंपनी कायदा आहे 2013चा त्यामध्ये ऑलरेडी आहे. ठीक आहे, त्यानंतर या समितीनं काय म्हटलं की यासोबतच हे जे काही कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत त्यांच्या वेतनावर मर्यादा असाव्यात, त्यांच्या वेतनावर मर्यादा असाव्यात की त्यांना भरमसाठ वेतन दिले जाऊ नये. ठीक आहे, त्यांच्या वेतनावरती मर्यादा घालण्यात यावी, या बाबी त्याच्यामध्ये मेन्शन आहेत. त्यानंतर त्यासोबतच या कंपन्यांची एक जोखीम व्यवस्थापन समिती असावी, की कंपनीने जोखीम किती घेतली आहे त्यानुसार त्याचं व्यवस्थापन देखील करायला हवं, त्या संबंधीची समिती असावी. आणि त्यानंतर हे जे काही नियामकच्या बाबतीत गोष्टी आहेत त्यांनी म्हटलं की या नियामकाला सेबीचे अधिकार वाढवण्यात यावेत, सेबीची पॉवर जी आहे ती वाढविण्यात यावी, अधिकार वाढविण्यात यावेत. ठीक आहे, सेबीला अधिक मजबूत करावं, आणि जे काही पीएसयूज आहेत नियामक संबंधी, की पीएसयूज सध्या सार्वजनिक क्षेत्राचे जे उपक्रम म्हणजे सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती सरकारची ती कंपनी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे त्यानुसार संबंधित मंत्रालयाचा दाब म्हणण्यापेक्षा हस्तक्षेप त्या पीएसयू मध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. त्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, जी सरकारी कंपनी ज्या सरकारच्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे त्या संबंधित मंत्रालयाचं त्या पीएसयू वरती नियंत्रण असल्याचं पाहायला मिळतं. पण ते नियंत्रण हटविण्याची गरज आहे, आणि या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सरकारी कंपन्यांना अधिक स्वायत्तता देण्याची गरज असल्याचं उदय कोटक समितीनं म्हटलेलं आहे. क्लिअर आहे, म्हणजे ह्या शिफारशी आहेत की ज्या तुम्ही सांगू शकता, किंवा ऑडिट वगैरे व्यवस्थित होणं गरजेचं आहे, थर्ड पार्टीद्वारे ते ऑडिट व्हावं, की एक्सटर्नल ऑडिट देखील होणं गरजेचं आहे, या बाबी उदय कोटक समितीनं बोललेले आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आपण काय काय बघितलं, आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा टॉपिक बघत होतो, बरोबर. याच्यामध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय हे बघितलं. कंपनीचे वेगवेगळे भागधारक आहेत, त्या सर्व भागधारकांच्या हितांची काळजी कंपनीनं तिचं निर्णय निर्धारण करत असताना घेणं. निर्णय निर्धारण म्हणजे काय, डिसिजन मेकिंग, म्हणजे कंपनीने तिचा निर्णय घेत असताना सगळ्यांच्या हिताला प्राधान्य देणं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की तिचं कामकाज हे मूल्य आणि तत्वांवर आधारित असावं. ही मूल्य आणि तत्व कशी आहेत की सर्व भागधारकांच्या हितसंवर्धन करू शकतील. ठीक आहे, हे बघितलं. मग ही मूल्य आणि तत्व कोणती असतील, तर गांधीजींनी सांगितलेलं विश्वास तत्व, नैतिकतेशिवायचं वाणिज्य हे पाप असल्याचं नारायण मूर्ती जे म्हणतात ते. त्यानंतर अजून बाकीची आपण मूल्य बघितली, पारदर्शकता, उत्तरदायित्व, पर्यावरणीय शाश्वतता, ठीक आहे, सामाजिक बांधिलकी, या बाबींचं कंपनीनं पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून बाकीची तत्व बघितली की तिच्यामध्ये आचारसंहिता असावी, बाह्य ऑडिट यंत्रणा, नैतिक मूल्यांची रुजवण, विसल ब्लोअर संबंधी स्पष्ट धोरण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण त्या जर कंपनीनं कॉर्पोरेट गव्हर्नन्स नुसार कारभार केला तर त्याचे महत्व आणि फायदे काय आहेत समाजासाठी, त्या कंपनीसाठी, देशासाठी, त्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधीच्या समस्या काय आहेत त्या बाबी बघितल्या, आणि समस्या पाहिल्यानंतर आपण उपाययोजना बघितल्या, आणि उपाययोजनेमध्ये आपण शेवटाला उदय कोटक समितीनं
कोणत्या जबाबदाऱ्या, काय म्हणत की कोणती अजून शिफारशी केलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण शेवटाला बघितल्या. ठीक आहे. या दृष्टीने आपलं इथं कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा टॉपिक संपत आहे. या संबंधीचा PYQ तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, की जी मी तुम्हाला ग्रुपवरती देईल. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? चालेल. चला थांबूया तिथं. पुढल्या लेक्चरला भेटूयात.